नमस्कार, मी दादासाहेबनी लोकसंघर्षमध्ये आपलं हार्दिक स्वागत. विषय आहे मराठा आरक्षणाचा. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्र दौरा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी करून दाखवल्यामुळे सरकारच्या पायाखालची वाळू पुन्हा सरकू लागली आहे. विशेष म्हणजे जे विरोधक आहेत, जे पैसे देऊन सुपाऱ्या घेऊन विरोधी बाकावर बसून किंवा बाहेर सभेमध्ये जरांगे पाटलांच्या विरोधात गरळ ओकणारे सुद्धा अवाक झालेत. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा एवढी मोठी जंगी सभा कशी काय घेऊ शकतो? हे एकदा नाही, दोनदा नाही, अनेकदा यशस्वी करून दाखवलंय. आता जरांगे पाटलाची हवा संपली, आता याच्या मागं कुणीच नाही असं प्रत्येक वेळी हे ट्रोलर सांगत असतात. परंतु त्यानंतर पुन्हा डबलच लोक सभेला किंवा इतर ठिकाणी गोळा होतात. हे जरांगे पाटील यांचं यश आहे, हे मराठा समाजाचं यश आहे. 450 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी मुघलांना गनिमी काव्याने आपलं प्रत्युत्तर दिलं, स्वराज्य निर्माण केलं आणि आता पुन्हा एकदा याच राज्यामध्ये सुराज्य निर्माण करण्यासाठी संघर्ष होता. मनोज जरांगे पाटील आपलं रक्त जाळत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता या समाजासाठी आपलं अंतिम हत्यार म्हणून पुन्हा एकदा त्यांनी आंतरवाली सराटीमध्ये 29 ऑगस्टला येण्याचं आवाहन मराठी समाजाला केलं आहे. याचे कारण म्हणजे हा योद्धा मराठा समाजासाठी अतिशय प्रामाणिक काम करतोय. स्वतःच्या लेकराबाळाची, स्वतःच्या संसाराची, स्वतःच्या कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून काम करणारा हा योद्धा खरंच प्रामाणिक आहे. आणि जे ट्रोलर आहेत ते मात्र नालायक आहेत असं आपलं स्पष्ट मत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.